आणि आता जाता जाता एक किस्सा खेडमध्ये सध्या आम्ही आहोत, अर्थात राजगुरुनगरमध्ये. आणि किस्सा इथलाच सांगायचा आम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या शेवटाला. या निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारांच्या हायफाय असण्याबद्दल, उमेदवार अभिनेता आहे की नेता आहे किंवा उमेदवार श्रीमंत आहे याच्याबद्दल बरीच चर्चा होते. म्हणून हा किस्सा आठवला. पावसाळ्याचे दिवस होते. याच भागामध्ये पूर्वी एस टी, अजूनही तशा एस टी खूप फिरतात, पण ग्रामीण भागामध्ये प्रवासाचं एकमेव साधन ही लाल परी अर्थात एस टी बस होती. पावसाळ्याच्या दिवसात असताना एक बस या आतल्या ग्रामीण भागाच्या आंबेगावच्या रस्त्याने जात होती आणि तिथे पावसात भिजत उभा असलेला एक व्यक्ती त्या ड्रायव्हरच्या नजरेस आला. त्याने गाडीला हात देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी गाडी थांबवली नाही. अर्थात तो त्या भागात नवीन होता, त्याला कल्पना नव्हती की हात देणारी व्यक्ती कोण आहे. तर गाडीतल्या काही लोकांनी खिडकीतनं बघितलं आणि सांगितलं की गाडी थांबवा, अण्णा गाडी थांबवत आहेत. तर त्याच्या लक्षात नाही आलं. त्याने पुढे जाऊन गाडी थांबवली आणि ती अण्णा नावाची व्यक्ती धावत धावत आली आणि बसमध्ये चढली. सगळ्यांनी आदराने त्यांना आत बोलवलं, अण्णा बसायला जागा करून दिली. त्या नवीन चालक वाहकाला कळलं नाही की नक्की ही व्यक्ती कोण आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, ही व्यक्ती त्या भागाची खासदार असून त्या गाडीला हात देत होते. त्या खासदारांचं नाव किसनराव बानखेले, अर्थात त्यांना पॉप्युलरली लोक अण्णा म्हणून तिथे ओळखायचे. आपल्या साध्या राहणीसाठी महाराष्ट्रभर परिचित असलेले किसनराव बानखेले उर्फ अण्णा हे इथे जिल्हा परिषद सदस्य, 3 टर्म आमदार आणि खासदार देखील राहिले होते. कधी कोणाला ते एस टी स्टँडवरती भेटायचे. कधी तर काही लोकांना पुण्याच्या शिवाजीनगर बसस्थानकावरती एस टी स्टँडवरती धोतर अंथरून झोपण्यानेसुद्धा किसनराव बानखेले दिसलेले आहेत. असा साधेपणा फार क्वचितच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बघायला मिळाला होता. पण किसनराव बानखेलेंनी आपली अशी वेगळी ओळख या मतदारसंघात नव्हे तर महाराष्ट्रात त्यांनी केली होती. आणि नेहमीच आपल्या या साधेपणासाठी, लोकांच्यासाठी, लोकांचे मुद्दे मांडण्यासाठी ते झगडत राहिले. म्हणजे असा क्वचितच एखादा लोकप्रतिनिधी असेल ज्यांची पत्नी रोजगार हमी योजनेच्या कामांसाठी इतरांच्या शेतावर कामाला जात होती. नवरा आमदार असताना, नवरा लोकप्रतिनिधी असतानासुद्धा त्या गोधड्या शिवून स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होते. त्या किसनराव बानखेले ज्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे, त्यांच्या मतदारसंघामध्ये आज पुन्हा एकदा एक काटेकी टक्कर बघायला मिळते. यंदा मात्र हा साधेपणा नक्कीच दिसत नाही आहेत. एक मोठे अभिनेते आहेत आणि एक मोठे नेते, दोघंही दिग्गज आहेत. दोघांमध्ये ही टक्कर आहे आणि अनेकांना वाटतं की किमान ज्या किसनराव बानखेलेंचा वारसा या मतदारसंघाला लाभला आहे, तो जरी किमान तिथे टिकवून धरला तरी आमचं मत सार्थकी लागलं असं आम्हाला वाटतं.